आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस. तर या दिवसापासून आपण लक्ष्मी मातेला आपल्या घरात येण्यासाठी आवाहन करत असतो आणि लक्ष्मीपूजनाला तिची पूजा करत असतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती की लक्ष्मी ही चंचल आहे, तर लक्ष्मी आपल्या घरात नांदावी, तिची स्थैर्यता कायम राहावी यासाठी आपण जर काही छोटे मोठे उपाय केले तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात दीर्घकाळ टिकते आणि चिरंतन नांदते. तर लक्ष्मी टिकण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे हळदीचं लेपन करणं उंबऱ्याला. तर इथे ना मी उंबरठा छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला पुसून घेतला आहे आणि हळदीचं लेपन करते. तर हळदीचं लेपन करताना आपण आहे ना, त्या हळदीमध्ये गोमूत्र, छान असं कापूर, सुगंधी अत्तर, गुलाबजल या गोष्टीने आपण मिक्स करून हळद छान असं उंबऱ्याला लेपन करायचं. त्यानंतर उंबरठ्यावर मग छान अशी रांगोळी काढायची, छान असा उंबरठा सुशोभित करायचा. थोडीशी कलरफुल रांगोळी काढली आणि आपला उंबरा जितका आकर्षित आणि सुशोभित राहिला तितकी लक्ष्मी आपल्या उंबरठ्यावर जास्त प्रमाणात आकर्षित होते आणि ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात, ज्या काही वाईट साईड नजरा असतात, तर त्यापासून सुद्धा आपल्या घराचं संरक्षण होतं. त्यासाठी उंबरठा लेपन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्या हिंदू संस्कृतीत. त्यानंतर आज वसुबारस असल्यामुळे छान गाई वासराची रांगोळीसुद्धा काढली आणि त्यानंतर छान असं उंबरठा पूजन करून घेतलं. तर उंबरठ्यावरची छान अशी पूजा करायची, त्याला धूप दीप दाखवायचा आणि त्यानंतर छान असा कर्पूर वगैरे ओवाळून घ्यायचा. कापूरसुद्धा उंबऱ्यावर जवळ जाळायचा, जेणेकरून जे काही निगेटिव्हिटी असते आपल्या घराजवळ येणारी तर तीसुद्धा कमी होते. त्यानंतर छान असं बघू शकता तुम्ही माझा उंबरा इथे खूप छान सुशोभित आणि आकर्षक असा सजवलेला आहे मी. तर तुम्हालासुद्धा वसुबारसाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.